वेस्ट फ्रॉम बेस्ट बघा, एक नंबर काम केलंय. काय म्हणता मित्रांनो, 2 दिवस कॉलेजला सुट्टी आहे. किचन थोडं खराब होतं म्हणून त्याला घेतलं फटकन करून साफ. आता आपल्याला बनवायचं होतं मूग बघा, कारण भूक खूप लागली होती आणि सकाळी सकाळी हेल्दी खाणं मस्त असतं. मिरची घेतली कापून, आता मस्तपैकी मिरचीचा झणझणीत तडका दिला आहे. मूग वगैरे टाकलं, स्मेल मस्त यायला तर घेतलं प्लेटीमध्ये. सोबत एक अमृत घेतलं, म्हणजेच आपलं जांब, एक फ्रूट खाणं गरजेचं असतं सकाळ सकाळी. लिंबू पिळल्यावर आणि दणक्यात आणलं, एक नंबर टेस्ट होती. पोट तर भरले बघा. आता होतं डोक्याची बारी, म्हणजे थोडं डोक्याला चालना देऊया. थोडं चालूया, 2 दिवस सुट्ट्या आहेत, तो टाईम आपण इथं युटिलाइज करून टाकू. सगळे पेंडिंग कामं वगैरे कंप्लीट करून टाकू. आणि आज आम्हाला बाहेर पण जायचं आहे. अभ्यास वगैरे झाला, टाईमही झाला आपला बाहेर जायचा. कडकपैकी इस्त्री केलं आणि बघा आमचं ट्रान्झॅक्शन कसं आहे. एकदम कडक पद्धत इस्त्री झाली होती आणि शर्ट पण एकदम मस्त ज्याच्याला आपल्याला. आता होती बरी निघायची. आपला भाऊ इकडं ऑइलिंग करत होता गाडीला. निखिल शेट तयार झाले होते, सगळे बसले आणि आम्ही गेलो पेट्रोल पंपला. टाकी भरणं आधी गरजेचं असतं. लहानशा प्रवासाला आमची सुरुवात झाली आहे. काय एवढं मोठं आम्हाला जास्त प्रवास करायचा होता, थोडंसाच. वातावरण मस्त होतं आणि व्ह्यू पण खूप मस्त होते बघा जाताना. एक नंबर पद्धतीनं आम्ही सरळ येऊन पोहोचलो बघा जय विनायक मंदिरला बघा. आमचा काय प्लॅन फिक्स नव्हता, पण आधीच काल ठरलं होतं सुट्टी आहे जाऊया म्हणून. आम्ही येऊन पोहोचलो इथं. आणि कसे आपले 500 फॉलो झालेत. बाप्पांना थँक्यू म्हणणं खूप गरजेचं होतं. बाप्पांचा आशीर्वाद राहणं आपल्यासोबत महत्त्वाचं आहे. दर्शन वगैरे घेतलेत बापांचे, थोडे मित्रांसोबत गप्पे मारले. आता भारी आमची निघायची, पण त्याआधी आम्ही चालू बोटीमध्ये. छोटीशी बोट आहे फक्त जमिनीवर, पण बघतोय काय मध्ये येऊन वेस्ट फ्रॉम बेस्ट केलेलं आहे बघा. सर्व आपल्या आईस्क्रीमच्या काड्यापासून सगळे मंदिर, ताज हॉटेल, असे सगळ्या प्रकारचे हॉटेल्सचे कन्स्ट्रक्शन होतं बघा मोठ्या मोठ्या. अजय भाऊ आपल्या वहिनीला मिस करायला म्हणून थोडी पोझिंग केली त्यांनी. सरळ निघालो बघा आम्ही रूमकडे. पण त्याआधी घेतली ते भेळ खाण्यासाठी स्टॉप आमचा. काय नजारा होता समोरचा. अशा नजाऱ्यामध्ये भेळ खायला काय मजा येईल बघा. एकदम मित्रांसोबत भेळ वगैरे खाल्ले, नजारा एन्जॉय केला आणि सरळ येऊन पोचलो रूमवर. डायरेक्ट आता झोपणार. अंगात भरपूर थकवा होता, झोप तर झाली होती, पण जिमला जायची इच्छा नव्हती. पण काय, रुटीन इज रुटीन. आपल्याला जिमला जायचं आहे. फ्रेश झालोय, अक्षयने बॅग उचलली आहे आणि आम्ही येऊन सगळं आलो बघा फिटनेस इंजिनमध्ये. आता चला म्हणलं जय बजरंग की म्हणून आपला सुरुवात केली आपल्या. आज आपल्याला बॅक आणि बायसेप्सचा वर्कआउट करायचा. वर्कआउट तर एकदम जोमात केलाय, पण आता बारी होती आपल्याला निघायची. पण त्याआधी निहाल भाऊचा आपला वर्कआउट बघितला. भाऊचे स्क्वॉट्स बघून मी हैराण. असं वाटतं लवकरच जिममध्ये आपल्याला ट्रायपॉड आणावं लागेल. आता बघू, भेटू तुम्हाला उद्या. फॉलो ते करून घ्या मला. बाय.